अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे 2024 हे शनीचा वर्ष आहे. 2024 म्हणजे 24 हे 8 अंक येतात. 8 अंक म्हणजे शनीचा वर्ष आहे. ह्या वर्षी आपल्याला शनीची तेवढीच कृपा पण असते आणि शनीची 7.5 पण असते. बघा, काही आपल्याला 7.5 असेल तर काही उपाय आज मी सांगणार आहे. ते उपाय तुम्ही कोणतेही उपाय करू शकता आणि तुमच्या जीवनामधले 7.5 पासून तुम्ही मुक्त होऊ शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा. चला तर मग आपण जाणून घेऊया 7.5 आपल्या पत्रिकेमध्ये. जर शनी अशुभ स्थितीत व्यक्तींचे सर्व प्रकारचे नुकसान होते. हे शनी दोषासाठी शनिवार शनी बळकट करणे आणि उपाय करणे फायदेशीर आपल्या जीवनामध्ये ठरतात. बघा, आपल्या कुंडलीमध्ये जर शनी ग्रह कमजोर असले तर शनी हा कठोर ग्रह पण आहे, पण तेवढाच त्यांना मर्यादा पण आहेत. म्हणजे ज्या लोकांना कठोर शिक्षा पण देऊ शकतो आणि तो त्यांना तेवढंच प्रेम पण करू शकतो. जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार शुभ व अशुभ फळ तो देत असतो. शनी हा एवढा वाईट नाही आहे. जेवढा वाईट आहे तेवढं त्याच्या किती गुणांनी तो चांगला आहे. शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. आपल्या कर्मानुसार शनी आपल्याला आपले फळं देत असतो. शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. त्या जीवनात खूप यश मिळते. शनी जर आपल्यावर दयाळू असेल तर आपल्या जीवनामध्ये खूप यश प्राप्त होतात. जर शनी अशुभ असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत समस्याला समोर जावे लागतात. आणि विशेष म्हणजे शनीची 7.5 मुळे आपल्या माणसाचे दुःख शांती हरण होते आणि आपल्याला अनेक आजारसुद्धा लागतात. अशा शनीचं आपल्याला प्रकोप बघायला भेटतो. पण आपण जर ज्योतिषशास्त्रानुसार हा क्रूर ग्रह मानला जातो, पण हा सूर्याचा पुत्र आहे. तो शनी न्यायाधीश म्हणून पण आपण समजतो. हा सर्वांच्या कर्माचा फळ योग्य देत असतो. शनी हा प्रकृतीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. कलियुगामध्ये शनीपूजेला खूप महत्त्व आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी 7.5 किंवा शनीचं महादशा जर असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्याला आपल्याला समोर जावे लागतात. शनिदेव तेवढा वाईट आहे तेवढा चांगला पण आहे. तर आपण शनिदेवाच्या 7.5 पासून आपल्याला मुक्त होण्यासाठी काही उपाय आज मी सांगणार आहे. आपल्याला हे 7 शनिवार किंवा 21 शनिवार 11 शनिवार करू शकता. तर ह्या उपायापैकी तुम्ही कोणतेही उपाय करू शकता आणि तुमच्या घरामध्ये बघा धन भरपूर पैसा कमाल. शनी 7.5 देतो, पण तेवढाच आपल्याला न्याय पण देतो. शनीची 7.5 टाळण्यासाठी आपल्याला ह्या मंत्राचा दररोज पाठ केला पाहिजे. ओम शं शनेश्वराय नमः, ओम शं शनेश्वराय नमः, ओम शं शनेश्वराय नमः. ह्या मंत्राचं दर शनिवारी आपल्याला 108 वेळेस जप करायला पाहिजे. ह्या मंत्राचा दररोज जप केल्याने शनीची 7.5 नकारात्मकता प्रभाव कमी होण्यामध्ये मदत होते. शनिदेवाला काळे तीळ खूप आवडतात. शनिवारी काळे तीळ दान केल्याने शनीची महादशा 7.5 पासून आपल्याला आराम मिळतो. नीलम रत्न धारण केल्याने सुद्धा शनिग्रह अशुभ प्रभाव कमी होतो. पण आपण कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषाशी सल्ला घेऊनच धारण करणे आपल्याला चांगले शुभ ठरणार आहेत. शनिवारी देवांची पूजा केल्याने शनिदेवाची महादशापासून आपल्याला मुक्ती भेटते. शनिवारी हनुमान चाळिसाचे पाठ केल्याने देखील आपल्या घरातले 7.5 अशुभ प्रभाव दूर करण्यास निश्चय आपल्याला दूर व्हायला मदत होते. हनुमान चाळिसाचे पाठ केल्याने शनीची सर्व त्रासापासून आपल्याला मुक्ती भेटते. तसेच शनी महात्म्याचं जरी आपण दररोज पाठ केले तरीही आपल्याला प्रत्येक शनीपासून संकटापासून आपल्याला मुक्तता भेटते.
शनिवारी धार्मिक कार्य करणे तसेच गरीब आणि गरजूंना दान केल्याने देखील शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते. शनिवारी आपण जे गरजू लोक आहेत, म्हणजे जे आंधळे आहेत, जे अपंग आहेत, अशावर शनी खूप दयाळू असतो. त्यांच्या लोकांना जर आपण तिरस्कार केला, त्यांना जर आपण हसले त्यांच्यावर, तर शनी आपल्यावर खूप क्रोधित होत असतो. म्हणून अशा लोकांवर कधी आपण हसू नये, त्यांची चेष्टा करू नये. शक्य होईल तेवढं त्यांना मदत करावे, त्यांना खायला द्यावे किंवा एखादी बिस्किट पुडा द्यावे आणि जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढं मदत द्यावे. शनिवारी कुत्र्याला, गायीला घास द्यावे आणि शनिवारी आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जे लोक येतात त्यांचा तिरस्कार करू नये. शनी हा खूप महान देवता आहे आणि ते कोणत्या ना रूपामध्ये पण आपल्या घरामध्ये येतो आणि आपली परीक्षा घेत असतो. म्हणून आपण शनिवारी कोणालाही रागवू नये, उद्धटसारखं वागू नये. शनिदेवाला लोखंड आणि तीळ, मोहरीचे तेल आणि दान केल्याने सुद्धा खूप आवडते. दान केलेले खूप आवडते. ह्या वस्तू दान केल्याने क्रोधित शनी शांत होण्यास मदत होते. जो क्रोध झालेला शनी आहे तो शांत व्हायला मदत होते. शनिवारी शमी आणि पिंपळाच्या झाडाखाली पूजा करून त्याखाली दिवा लावा. म्हणजे दोन्ही झाडं शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत. त्यांची पूजा केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतो. आणि जेव्हा शनिदेवाची वक्र दृष्टी आपल्यावर पडते तेव्हा काय घडतं बघा, आपल्या सगळं काही वाईट व्हायला लागतं. म्हणून आपण ह्या सेवा कोणत्या तुम्हाला जमेल असेल त्या सेवा तुम्ही करू शकता. आणि शनी हा न्यायाचा देवता आहे, म्हणून आपण कधीही खोटं बोलू नये, कुणाला फसवागिरी धंदा करू नये, कुणाशी उद्धटसारखं वागू नये. आपण जेवढे प्रामाणिक राहाल, शनी तेवढं जास्त आपल्याला देत असतो. जर आपण प्रामाणिक नसाल, आपण जर खोटं बोलत असाल, जर आपण लुबाडून कुणाचं खोटं बोलून जर धन कमवत असाल, तर शनी त्याला समेनुसार त्याला दंड देतो, म्हणजे देतो. हा शनी न्यायाचा देवता आहे, तो सगळ्याशी न्याय करतो. आपल्याला असं वाटतं की आपण करतो, आपल्याला कोणीही पाहत नाही, पण हे असं नसतं. जसं कर्म करतो ते आपल्या ग्रहाशी जोडलेलं असतं. ते सगळं देवी देवतांना कळत असतं. माणसांना कळत नसेल तरी पण ते ह्या ग्रहांना, जे आपले कुंडलीतले जे ग्रह असतात ते आपल्या ब्रह्मांडाशी जोडलेले असतात. म्हणून त्यांनाच आपण काय करतो, काय बोलतो, किती खोटं बोलतो, किती धन कमवतो, कोणत्या रस्त्यानं कमवतो, हे सगळं देवांना हे सगळं समजत असतं. म्हणून आपल्या कर्मानुसार आपल्याला शनी दंड देत असतो. म्हणून कधीही आपण प्रामाणिक राहावं, खोटं बोलावं, कोणाला उद्धट वागू नये, कोणाचे मन दुखू नये. असं कधीही वागू नये की आपल्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. मग जेवढं आपण प्रामाणिक राहाल, शनिदेव आपल्यावर तेवढं प्रसन्न राहतो. जरी आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ असेल तरी आपण प्रामाणिक राहायला, आपण दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीवर तेल चढवलं आणि शनी मंदिरामध्ये जाऊन आपल्या एक काळ्या कपड्याचा एक दिवा लावला आणि काळे तीळ, थोडीशी मीठ अर्पण केले तर आपला शनी ग्रह मजबूत होतो. आपल्यावर जे येणारे शनीचे अशुभ प्रभाव कमी व्हायला मदत होते. म्हणून आपण दर शनिवारी शनी मंदिरात जायचं आहे आणि शनी मंदिरावरती जर तेल टाकू देत असेल तर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि फक्त आपण ते तेल घरूनच घेऊन जायचं आहे. आपण मंदिरामध्ये विकत घेऊ नये, कारण का शनी विकत घेतल्यासारखं होतं. म्हणून आपल्या घरातलं तेल घेऊन जायचं आहे, घरातलंच साहित्य सगळं घेऊन जायचं आहे. थोडेसे मीठ, काळे तीळ आणि थोडीशी उडीद आपल्याला घेऊन जायचं आहे आणि शनी मंदिरामध्ये दर शनिवारी अर्पण करून शनी बाबांना विनंती करून यायचं आहे. आपले सगळे काही साडेसाती, इडापिडा सगळे ते हरण करतात. हे शनी देवता तेवढे क्रूर आहेत, पण तेवढे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि खूप काही आशीर्वाद देणारे सुद्धा देवता आहेत. एवढे शनी ग्रह वाईट नाही. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि शुभ दिवस जावो, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला समाप्ती करूया. आणि पुढचं व्हिडिओ मी जे टाकेल ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या अगोदर पोहोचण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब खाली जरूर करा
एकदा सबस्क्राईब करायचा असतो, बार बार करायचा नसतो आणि हे फ्री आहे, आपल्याला काही पैसा लागणार नाही. तर प्रत्येक माहिती तुम्हाला भेटावी